वेलकम. 12th बायोलॉजीमधला चॅप्टर नंबर 15 बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज हा चॅप्टर आपण बघतोय. आजच्या या लेक्चरमध्ये आपण या चॅप्टरमधला पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी हा पॉईंट बघणार आहोत. ॲक्च्युली बायोडायव्हर्सिटीचे 2 पॅटर्न्स आहेत. एक लॅटिट्यूडनल अँड अल्टिट्यूडनल ग्रॅडियंट अँड सेकंड पॅटर्न आहे स्पेसिस एरिया रिलेशनशिप. फर्स्ट पॅटर्न आपण बघूयात, लॅटिट्यूडनल अँड अल्टिट्यूडनल ग्रॅडियंट्स. लॅटिट्यूड म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण अक्षांश म्हणतो. आपण जर बघितलं तर बायोडायव्हर्सिटी ही लॅटिट्यूडनल किंवा अल्टिट्यूडनल ग्रॅडियंटनुसार चेंज होताना आपल्याला दिसते. म्हणजेच लो अल्टिट्यूडला आपल्याला ही बायोडायव्हर्सिटी जास्त दिसते, बायोडायव्हर्सिटीचा रिचनेस जास्त दिसतो. आणि जसजसं आपण पोल्सकडं जाऊ, मग तो साऊथ पोल असेल किंवा नॉर्थ पोल असेल, ह्या पोल्सकडं जाऊ तसतसं आपल्याला हा बायोडायव्हर्सिटीचा जो रिचनेस आहे तो रिचनेस कमी होताना दिसतो. म्हणजेच ट्रॉपिकल एरियाजमध्ये आपल्याला बायोडायव्हर्सिटीचा रिचनेस जास्त बघायला मिळतो. एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे, गिव्ह रिझन व्हाय इन ट्रॉपिकल एरियाज द बायोडायव्हर्सिटी रिचनेस इज मोर दॅन द पोलार एरियाज. तर ह्या क्वेश्चनचा ॲन्सर आहे, देर आर सो मेनी फॅक्टर्स. फॉर एक्झाम्पल ट्रॉपिकल रिजनमध्ये आपण जर बघितलं तर मिलियन्स ऑफ इयर्स आपण जर बघत आलो तर ट्रॉपिकल रिजनमध्ये जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, दॅट इज अबायोटिक फॅक्टर्स आहेत, त्यांच्यामध्ये ओव्हरऑल इयरमध्ये आपल्याला स्टॅबिलिटी बघायला मिळते. त्या स्टॅबिलिटीमुळं तिथं ज्या स्पेसिस राहतात, प्लांट किंवा ॲनिमल्सच्या ज्या स्पेसिस राहतात, त्या स्पेसिसना ॲडॅप्ट होणं हे जास्त इझी जातं आहे. त्याचबरोबर सनलाईटचा जर आपण विचार केला तर देर इज प्लेंटी ऑफ सनलाईट, म्हणजे जितका पाहिजे तितका सूर्यप्रकाश आहे की ज्याच्यामुळं त्या स्पेसिसना ग्रो होण्यासाठी, रिप्रोडक्शनसाठी खूप जास्त मदत मिळते. त्याचबरोबर आपण जर ट्रॉपिकल एरियाजमध्ये बघितलं तर ट्रॉपिकल एरियाजमध्ये ड्रास्टिक डिस्टर्बन्सेस हे खूप कमी बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल आपण जर पोलार एरियाजचा विचार केला तर पोलार एरियाजमध्ये आपल्याला पिरियॉडिक ग्लॅसिएशन्स बघायला मिळतात. असा कोणताही ड्रास्टिक डिस्टर्बन्स आपल्याला ट्रॉपिकल एरियामध्ये बघायला मिळत नाही. त्याच्यामुळं स्पेसिसच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजवरती कोणताही निगेटिव्ह इफेक्ट होत नाही आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी ट्रॉपिकल एरियाजमध्ये बायोडायव्हर्सिटीचा रिचनेस आपल्याला जास्त बघायला मिळतो. त्याचबरोबर अजून एक रिझन आहे, ते म्हणजे ट्रॉपिकल एरियामध्ये लेस मायग्रेशन्स बघायला मिळतात आपल्याला. तिथले जे ॲनिमल्स आहेत ते खूप कमी मायग्रेट होतात, त्यामुळं जीन फ्लोचे चान्सेस कमी आहेत आणि त्याच्यामुळं जे काही जॉग्राफिकली आयसोलेटेड रिजन्स आहेत त्या ठिकाणी स्पेसिएशनला फेवरेबल कंडिशन्स तयार आहेत. त्याच्यामुळं स्पेसिएशन भरपूर होतं आणि त्याच्यामुळं सुद्धा बायोडायव्हर्सिटीचा रिचनेस तिथला वाढतो. इवन सायंटिस्टच्या नुसार त्यांनी काही पॉईंट्स मांडलेले आहेत. फॉर एक्झाम्पल अवेलेबिलिटी ऑफ मोर इंटेन्स सनलाईट, वॉर्मर टेम्परेचर्स, हायर ॲन्युअल रेनफॉल्स इन ट्रॉपिकल रिजन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर रिचनेस ऑफ बायोडायव्हर्सिटी इन दॅट एरियाज. म्हणजे हे सगळे जे पॉईंट्स आहेत, क्लायमॅटिक फॅक्टर्स आहेत, ड्रास्टिक चेंजेस पोलार एरियाजमध्ये आपल्याला कुठले बघायला मिळत नाहीत, किंवा अजून एक आपण सांगितलं की जीन फ्लो तिथं कमी होतो. ह्या सगळ्या चेंजेसमुळं, ह्या सगळ्या फॅक्टर्समुळं बायोडायव्हर्सिटीचा रिचनेस हा आपल्याला ट्रॉपिकल रिजनमध्ये टेम्परेट किंवा पोलार रिजनपेक्षा जास्त बघायला मिळतो. स्पेशली आपण इथं जर बघितलं तर ॲनिमल्स, मग त्याच्यामध्ये मॅमल्स असतील, रेप्टाईल्स असतील किंवा बर्ड्स असतील, त्यांच्या व्हरायटीज भरपूर ट्रॉपिकल एरियाजमध्ये बघायला मिळतात. स्पेशली रेन फॉरेस्टमध्ये बघायला मिळतात. ह्याचं एक रिझन आहे की रेन फॉरेस्टमध्ये फ्रूट्स हे ओव्हरऑल इयर, थ्रू आउट द इयर अवेलेबल असतात आणि त्याच्यामुळं फूड भरपूर अवेलेबल असल्यामुळं तिथले असणारी ॲनिमल्सची संख्या ही टेम्परेट रिजनपेक्षा कम्पॅरेटिव्हली जास्त आहे. आत्ता मी सांगितलेल्या या पॉईंटवरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. 1 मार्कसाठी मोस्टली हा क्वेश्चन येईल, गिव्ह रिझन व्हाय व्हरायटी ऑफ
फ्रगिवोरस ऑर्गॅनिझम्स इज मोर ॲज कम्पेअर्ड टू द टेम्परेट रिजन्स. तर या क्वेश्चनचा ॲन्सर आहे बिकॉज fruits being available throughout the year in the rainforests, the variety of frugivorous organisms are more as compared to temperate region. Frugivorous organisms म्हणजे fruit eating organisms. शॉर्टली आपण जर हा पॉईंट समराईज करायचा म्हटलं तर आपण काय सांगूयात बघा. तर जसजसं आपण इक्वेटोरियल रिजनपासून पोलार रिजनकडे जाणार तसतसं ही जी बायोडायव्हर्सिटी आहे ही कमी 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 होत जाते आहे. ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये ॲमेझॉन रेन फॉरेस्टचं आपण जर एक्झाम्पल घेतलं तर ॲमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये जवळजवळ 40,000 प्लांट्सच्या व्हरायटीज आहेत, 1,300 बर्ड्सच्या व्हरायटीज आहेत, 427 मॅमल्स आणि ओव्हरऑल 3,000 स्पेसिस वेगवेगळ्या आपल्याला बघायला मिळतात. ह्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की ॲमेझॉन रेन फॉरेस्ट हा खूप महत्त्वाचा पार्ट आपल्या अर्थचा आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात अल्टिट्यूडनल ग्रॅडियंट्स. अल्टिट्यूडनल ग्रॅडियंट्स म्हणजे काय तर द हाईट फ्रॉम मीन सी लेवल अपवर्ड्स म्हणजे समुद्र सपाटीपासून मोजली जाणारी उंची. आता हा पॉईंट आपण जर बघितला तर आपल्याला काय दिसतं बघा. स्पेसिस डायव्हर्सिटी लोअर ॲल्टिट्यूडला जास्त प्रमाणात आहे, म्हणजे बायोडायव्हर्सिटी रिचनेस लोअर अल्टिट्यूडला आपल्याला जास्त प्रमाणात दिसतो दॅन हायर अल्टिट्यूड. म्हणजे जसजसं आपण समुद्रसपाटीपासून उंचावरती जाऊ म्हणजे अगदी टेकडी किंवा पर्वत, फॉर एक्झाम्पल हिमालयन रिजन की जो हायर अल्टिट्यूडचा रिजन आहे, त्या रिजनला आपण जसजसं जाऊ तसतसं स्पेसिसचा जो रिचनेस आहे, स्पेसिसची जी डायव्हर्सिटी आहे ती कमी कमी होत जाते. कारण हायर अल्टिट्यूडला क्लायमेटिक चेंजेस, ड्रास्टिक सीझनल व्हॅरिएशन्स आपल्याला जास्त बघायला मिळतात. नेक्स्ट पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटी आपण बघतोय स्पेसिस एरिया रिलेशनशिप. स्पेसिस एरिया रिलेशनशिप या पॉईंटमध्ये सायंटिस्टनी काय डिस्क्राईब केलं आहे बघा. स्पेसिस डायव्हर्सिटी आणि साईज ऑफ हॅबिटॅट ह्यांच्यामधलं रिलेशनशिप जे आहे हे डिस्क्राईब केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल सायंटिस्टने सांगितलेलं आहे की नंबर ऑफ स्पेसिस प्रेझेंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दॅट एरिया. आणि ह्याच्यामागचं रिझन काय सांगितलं आहे त्यांनी की जितका लाँग एरिया अवेलेबल असेल तितके तिथं रिसोर्सेस जास्त प्रमाणात अवेलेबल असतील आणि रिसोर्सेस जास्त प्रमाणात अवेलेबल असल्यामुळं कॉम्पिटिशन ही कमी असेल, त्यामुळे ती स्पेसिस तिथं भरपूर प्रमाणात वाढू शकते. जर्मन नॅचरलिस्ट अलेक्झांडर वॉन हम्बल्ट नावाच्या सायंटिस्टने स्पेसिस रिचनेस हा एरियाबरोबर कम्पेअर केला आणि त्यांनी त्याच्यासाठी एक ग्राफ प्लॉट केला. स्पेसिस एरिया रिलेशनशिपसाठी त्यांनी हा ग्राफ प्लॉट केलेला आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा. फॉर मेनी स्पेसिस द कर्व इज रेक्टँग्युलर हायपरबोला हा पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे. त्यांनी काय केलं आहे इथं ह्या ग्राफमध्ये एस म्हणजे स्पेसिस रिचनेस, ए म्हणजे एरिया अंडर स्टडी, सी म्हणजे वाय इंटरसेप्ट आणि झेड म्हणजे स्लोप ऑफ द लाईन हे काही लेटर्स घेतलेले आहेत आणि त्याच्यावरून त्यांनी स्पेसिस एरिया रिलेशनशिप एक्सप्लेन करण्यासाठी एक इक्वेशन मांडलेलं आहे. लॉग एस इज इक्वल टू लॉग सी प्लस झेड लॉग ए. आता ह्या इक्वेशनमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा. तर स्मॉलर एरियाचा विचार केला तर झेडची जी व्हॅल्यू आहे ती 0.1 to 0.2 इतकी आहे. पण तोच जर आपण लार्जर एरियाचा विचार केला तर हा जो स्लोप दिसतोय हा व्हर्टिकल ॲक्सिसला क्लोजर दिसेल, मीन्स द स्लोप इज स्टिपर. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे MCQसाठी किंवा वन आन्सर सेंटेन्ससाठी. फॉर लॉंगर एरियाज द स्लोप आर क्लोजर टू व्हर्टिकल ॲक्सिस दॅट इज स्टिपर. ह्याच्यावरून काय लक्षात येतं बघा की इन व्हेरी लार्ज एरियाज
number of species found increase faster than the area explored. आजच्या पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी ह्या लेक्चरमध्ये आपण लॅटिट्यूडनल अँड अल्टिट्यूडनल ग्रॅडियंट्स हा एक पॉईंट बघितला आणि दुसरा पॉईंट बघितला स्पेसिस एरिया रिलेशनशिप्स. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटी टू द इकोसिस्टीम हा पॉईंट बघणार आहोत. थँक्यू.